नमस्कार. सर्वात प्रथम आपण सर्व सुखद आसनात बसा. पाठ एकदम ताठ. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने मांडीवर ठेवा आणि आपले डोळे बंद करा. आता आपल्याला समजले आहे की आपल्या श्वासाचा आपल्या विचारांशी, आपल्या मनाशी आणि आपल्या शरीराशी काय संबंध आहे. श्वास जितका दीर्घ आणि जास्त वेळ असेल तितके विचार कमी येतील, तितकेच मन शांत राहील. आणि खूप जास्त दिवस हा अभ्यास केला तर शरीर पण स्वस्थ आणि निरोगी राहील. चला तर पुन्हा हा अभ्यास करूया. आजच्या श्वसनाच्या अभ्यासात सर्वप्रथम हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आहे. जितका वेळ श्वास घ्यायला लागेल तितका वेळ श्वास रोखून ठेवायचा आहे. आणि जितका वेळ श्वास रोखून ठेवला आहे तेवढाच वेळ श्वास बाहेरच्या साईडला सोडायचा आहे. मग परत थोडंसं रोखून पुन्हा हाच अभ्यास करायचा आहे. चला तर एक अभ्यास करूया. हळूहळू दीर्घ श्वास आतमध्ये येऊ द्या. जितक्या वेळात श्वास घेतला आहे तेवढा वेळ श्वास रोखून ठेवा. आता हळूहळू श्वास तेवढ्याच वेळात बाहेर जाऊ द्या. जेवढ्या वेळात श्वास घेतला होता सहजपणे हा श्वास विधी पुढच्या 10 वेळा करा. श्वास विधीच्या अभ्यासाच्या वेळात खालील प्रार्थनेचे चिंतन करा. श्वास विधी अभ्यासाच्या वेळात खालील प्रार्थनेचे चिंतन करा. ब्रह्मांडाची सर्व ऊर्जा ऑक्सिजनच्या रूपात माझ्या संपूर्ण शरीरात पूर्णपणे पसरत आहे. माझे शरीर पवित्र आणि ऊर्जावान होत चालले आहे. श्वास बाहेर पडताना माझ्या शरीरातील नकारात्मक ऊर्जेला कार्बन डायऑक्साईडच्या रूपात बाहेर काढत आहे. माझे शरीर स्वस्थ, निरोगी आणि ऊर्जावान होत चालले आहे.
सहजपणे भ्रुकुटीच्या मध्य लक्ष केंद्रित करा आणि स्थित व्हा. सहजपणे परंतु पूर्ण एकाग्र चित्त होऊन भ्रुकुटीच्या मध्य बघा. सतत भ्रुकुटीच्या मध्यभागी पाहत राहा. सहजपणे बघत राहा. शुद्ध प्रेम भावाने आपल्या भ्रुकुटीच्या मध्यभागी बघत असताना ही प्रार्थना मनातल्या मनात म्हणा. हे सर्वशक्तिमान परमपिता परमेश्वर, हे ईश्वर, माझे आध्यात्मिक सद्गुरू, माझे परममित्र एंजल्स आणि सर्व आध्यात्मिक सहाय्यक, मी विनम्रतापूर्वक आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी आपल्या सर्वांना सादर आवाहन करत आहे. बघा, आपल्या एकाग्र चित्त प्रार्थनेने सर्व शक्तिमान प्रभू, आपले सद्गुरू, सर्व एंजल्स आणि आध्यात्मिक सहाय्यक आपल्या जवळ आले आहेत आणि आपल्याला प्रेमपूर्वक आशीर्वाद देत आहेत. सहजपणाने संपूर्ण आशीर्वाद ग्रहण करा. संपूर्ण समर्पणाने नमस्कार करा. आभार व्यक्त करा. प्रेम करा. जे पाहत आहात त्याचा सतत अनुभव करा. आणि पूर्ण एकाग्रता आणि विश्वासाने म्हणा, हे ईश्वर, माझे गुरुवर आणि माझे प्रिय एंजल्स, आपल्या सर्वांच्या साक्षात दर्शनाने मी आत्मा परमसुखाची अनुभूती करत आहे. मी परमसुखी आत्मा आहे. हे ईश्वर, माझे सद्गुरू
आणि माझे एंजल्स आपल्या तिघांच्या डोळ्यातून पवित्रतेची किरणे माझ्या आत्म्याला पवित्र करत आहेत. मी परमपवित्र होत चालले आहे. मी परम पवित्र आत्मा आहे. माझे सद्गुरू, माझे एंजल्स आपल्या सर्वांच्या भरकुटीच्या मध्यातून सर्व शक्तीची किरणे माझ्या आत्म्यात येत आहेत. मी परम शक्तिशाली आणि ऊर्जावान होत चालले आहे. मी परमशक्तिशाली आत्मा आहे. परमपिता परमेश्वराच्या हृदयातून शुद्ध प्रेमाची अनंत किरणे माझ्या आत्म्यात येत चालली आहेत. मी परम शुद्ध प्रेममय होत चालले आहे. मी परम प्रेम स्वरूप आत्मा आहे. अनंत शांतीची परमपवित्र किरणे ईश्वराच्या वरदायी हातांनी माझ्या आत्म्यात येत आहेत. मी परमशांत स्थितीत होत चालले आहे. मी परमशांती स्वरूप आत्मा आहे.
माझे सद्गुरू हे ईश्वर आपल्या दोघांच्या सतत मार्गदर्शन आणि परमज्ञानाची किरणे माझ्या आत्म्याला मार्ग दाखवत आहेत. मी ज्ञानी आत्मा ज्ञानी होत चालले आहे. मी परम ज्ञानी आत्मा आहे. माझ्या ईश्वराच्या वरदायी हातांनी परम आनंदाची अनंत किरणे माझ्या आत्म्याला प्रत्येक क्षणाला आनंदित रोमांचित करत आहेत. मी सतत परम आनंदाची अनुभूती प्राप्त करत आहे, अनुभव करत आहे. मी परम आनंद स्वरूप आत्मा आहे. भ्रुकुटीच्या मध्य सहजपणे स्थित आहे. भ्रुकुटीच्या मध्य सहजपणे स्थित आहे. परमानंद, परमशांती, परमज्ञान आणि सर्व शक्तीच्या किरणांना भ्रुकुटीच्या मध्य अनुभव करा. परमानंद, परमशांती, परमज्ञान आणि सर्व शक्तींना, सर्व शक्तींच्या किरणांना भ्रुकुटीच्या मध्य अनुभव करा.
आपल्या पृथ्वीला एका छोट्या चेंडूच्या स्वरूपात आपल्या समोर कल्पना करा. आपल्या दोन्ही हातांना आशीर्वादाच्या स्थितीमध्ये आपल्या हृदयाच्या जवळ बाहेरच्या दिशेने ठेवा. आणि संपूर्ण एकाग्रता आपल्या आतील अतिरिक्त ऊर्जा किरणांनी पृथ्वीला आशीर्वाद देऊ. पृथ्वीला दिव्य प्रकाश, दिव्य प्रेम आणि दिव्य शक्तीचा आशीर्वाद द्या. पृथ्वीवर उपस्थित सर्व प्राण्यांना प्रसन्नता, चांगली प्रकृती, सफलता आणि आत्मसाक्षात्काराचा आशीर्वाद द्या. सर्वांना आशीर्वाद द्या. एकदा पुन्हा भ्रुकुटीच्या मध्ये स्थित व्हा आणि उपस्थित सर्व शक्तींना धन्यवाद द्या. हे सर्व शक्तिमान प्रभू, माझे आध्यात्मिक गुरुवर, माझे प्रिय एंजल्स आणि आध्यात्मिक सहाय्यक, आपल्या सर्वांचा पावन आशीर्वादासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या शरीराच्या अस्तित्वाचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या शरीराच्या अस्तित्वाचा अनुभव घ्या. पुन्हा जेव्हा इच्छा होईल आपल्या हातांना एकमेकांवर घासून आपल्या डोळ्यावर ठेवा आणि संपूर्ण चेहऱ्यावर मंद हास्य आणून हळुवारपणे डोळे उघडू शकता.